मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या होमटाउनमध्ये भाजपने स्वबळाची तयारी दाखवलेली आहे। नागपूरच्या महादुला नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळावरची तयारी दाखवली आहे। महादुला नगरपंचायत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा होमटाउन आहे। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी भाजप स्वबळाच्या तयारीत आहे। भाजप नेते आणि माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी ही माहिती दिली आहे। पंचायती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आजपासून अर्ज दाखल करणार आहेत। सध्या आपण आहोत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं जे गृहनगर आहे ते महादुला नगरपंचायतमध्ये नाही। आपल्यासोबत आहेत महादुला नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी। दादा, काय सांगाल, यावेळेस इलेक्शनचं चित्र कसं पाहताय? स्वतः बावनकुळे साहेबांचं होम टाउन आहे, किती महत्त्वपूर्ण आहे भाजपसाठी? 100% बावनकुळे साहेब जरी या गावात फिरले नाही, परिस्थिती अशी आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। 17 पैकी 17 नगरसेवक, मागच्या वेळेस 17 पैकी 14 नगरसेवक निवडून आले, 1-2 नगरसेवक 2-3 मतांनी पडले, त्याआधी 17 पैकी 15 निवडून आले आणि यावेळेस तर 17 पैकी 17 निवडून येण्याची क्षमता आहे। विरोधी पार्टीला उमेदवारही 17 वार्डात मिळतो का अशी परिस्थिती आहे। बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून मागच्या वेळेस 150 कोटीच्या वर डेव्हलपमेंट निधी मिळाला आहे आणि एक कार्यकर्त्यांनी एका वार्डामध्ये 5-5 अर्ज आले, नगराध्यक्षाकरता 10 अर्ज आले आणि सर्वेनुसार जो काही उमेदवार देतील ते स्वबळावर आमची लढण्याची तयारी आहे। तुम्ही स्वबळाचं म्हटलेलं आहे, महायुती म्हणून सामोरे जाताना शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्यापेक्षा जास्त ताकद भाजपची असं वाटतं आणि स्वबळावर निवडून येऊ शकतं, युती करावी? निश्चितच महायुती जिथे आमच्या नेत्यांनी डिक्लेअर केली आहे किंवा करतील ते त्या विधानसभेत त्या नगर परिषदमध्ये त्यांची क्षमता असेल तर त्यांनी ती निश्चितच करावी। पण महादुल्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी ही नाहीच आणि तशा वेळेस बावनकुळे साहेबांनी सांगितले की कार्यकर्त्यांनी तो निर्णय करावा आणि आमची तुम्ही निर्णय केलाय? हां, आम्ही निर्णय केलाय, आम्ही स्वबळावर लढणार आहोत। 17ही नगरसेवक निवडून येण्याची क्षमता असल्यावर आम्हाला निश्चितच कोणत्याही युतीची गरज नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।